आज मी तुम्हाला दाखवते लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा। आता मी आधी घेते मीठ, ही माझी परात, त्याच्यामध्ये मी लोणच्याचा मसाला तयार करणार आहे। हे मीठ, त्यावर आपण टाकणार आहोत आता हे लाल तिखट, हे मी काश्मीरी लाल तिखट घेतले। आहे माझी हळद, ही घरी दळलेली हळद आहे। मोहरी, कुटलेली मोहरी आहे ही, आणि मी डाळ पण घालणार आहे मोहरीची। माझा मसाला आहे दालचिनी, लवंग, मिरी, काळी मिरी आणि जिरं, असा हा मसाला आहे। मिक्सरमधून काढलेला आहे। स्टार फूल पण घातलेलं आहे ह्या मसाल्यामध्ये। हा मी थोडासा गरम करून घेतला होता। खरी चव हे मसाल्यातच आहे। आता ही मोहरीची डाळ, ही बडसोप भाजून थोडीशी भरड पावडर केली आहे मी बडसोपची। आपल्या आवडीनुसार घालायची, हवी असेल तर, नाही घातली तरी चालते, पण टेस्ट छान येते। ही भाजून थोडीशी भरड केलेली मेथी आहे, मी जरा कुटूनच टाकली आहे, अख्खी टाकतात। आणि हा गूळ, असं आपण का टाकतोय माहिती आहे का? आपण याच्यामध्ये गरम करून
परत थंड केलेलं तेल घालणार आहोत, म्हणजे मग आपला मसालाही छान एकत्र होईल आणि हे मसालेही भाजले जातील व्यवस्थित ते तेलात. थोडं कोमट करून टाकणार आहे, अगदीच खूप गार नाही. गूळ किसून घेतलेला आहे हा, लगेच मिक्स होऊन जातो तो नंतर मसाल्यात तेल टाकल्यानंतर. तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं करते. ॲक्च्युली याच्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत आणि मग सगळे मसाले मिक्स करून घेणार आहोत. लोणच्याच्या मसाल्यात तेल कसं घालायचं ते सांगते मी. हे बघा, कढई गरम केली आहे. लोणच्यासाठी करडीचं तेल वापरते. तेल गरम करून घेतलं. या ब्रँडचं तेल आहे माझं, घाण्याचं तेल. आता हे तेल गरम झालं की आपण याच्यात हिंग आणि कलोंजी घालणार आहोत. बाकी आपण मसाल्याचे सगळे पदार्थ लोणच्याच्या मसाल्यात घातलेले आहेत. छान असं उकळत आलं ना की आपण याच्यात कलोंजी घालून घ्यायची. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आपल्या आवडीनुसार घालायचं आणि हिंग घालून घ्यायचं. हे दोनच राहिले होते आपले घालायचे आणि बंद करून टाकायचं गॅस. आता हे तेल आपण थंड झाल्यावर त्या मसाल्यात घालणार आहोत. तेलामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊया मसाला. आपला लोणच्याचा मसाला तयार आहे. कैऱ्या कट करून आणायच्या आणि याच्यात मिक्स करून घ्यायचं. भरायचं. झाला आपला लोणच्याचा मसाला तयार. तेल भरपूर हवं असेल तर आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तेल पण टाकू शकतो. असं